काय डोंगर काय झाडी काय हॉटेल असं म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांनी भर सभेमध्ये स्वतःच्याच तोंड फोडून घेतलंय। मात्र शहाजी बापू एवढे उद्विग्न का बरं झाले आणि त्यावर विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत बघूया। मला ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं, जे पाणी देणारा घरात बसवला आपल्या हे तोंडात मारून घेणारे आहेत काय झाडी काय डोंगर काय हॉटेल म्हणत राज्यभर प्रसिद्ध झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील। शहाजी बापू पाटलांनी भर सभेत बोलताना स्वतःच्याच हाताने तोंडात मारून घेतलाय। त्याला कारण ठरलं भाजप नेते रणजितसिंह निंबाळकरांचा झालेला पराभव। तोंडात मारून घेताना शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले पुन्हा ऐका। ज्या भाव सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची। आईची शपथ तुम्हाला हातवर करा, देणारा ना खरा हातवर करा। मला ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं, जे पाणी देणारा घरात बसवला आपल्या काय माणसं आपण काय दमन केलं आपण कशासाठी लोकसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना आघाडी मिळाली, त्याबद्दल आपल्याला खंत वाटत असल्याचं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला तर फाशी घेईन अशी शपथ शहाजी पाटलांनी घेतली होती। मात्र त्यानंतरही शहाजी पाटलांचा पराभव झालाच। आता पराभवानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नागरी सत्कार सोहळ्यात शहाजी बापू पाटलांनी स्वतःच्याच कानाखाली मारली। यावर खासदार धैर्यशील मोहितेंनी खोचक टोला लगावला। कसं आहे, त्यांना कायम प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे। आणि दुसरी गोष्ट, आता विधान परिषदेच्या अनेक जागा रिक्त आहेत, इच्छुक असतील की वरिष्ठांनी संधी द्यावी, काहीतरी आपण सक्रिय असं दाखवायचा प्रयत्न करतात ते नेहमी। ज्येष्ठ आहेत, मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे। ते किती खालच्या पातळीला जाऊन माझ्यावरती बोलले, माझ्या कुटुंबावरती बोलले, तरी मी त्याचं काही त्यांच्या पद्धतीनं कधी उत्तर देणार नाही। मी का माझ्या पद्धतीनं माझं उत्तर देईन। हे असं असलं तरी शहाजी बापू पाटलांची ही कृती पुन्हा चर्चेत येण्यासाठी आहे की खरंच उद्विग्नतेतून आहे याची चर्चा रंगली आहे। भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पंढरपूर।